आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। खामगाव वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे हे ना फेरीवाले संरक्षित क्षेत्र रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार 20 फेब्रुवारीपासून नगर परिषद समोर बेमुदत उपोषणावर बसले होते। मुख्याधिकारी शेळके यांनी बुधवारी रात्री उशिरा आंदोलनस्थळी पोहोचले आणि गणेश चौकशे यांच्याशी चर्चा करून मागण्या मान्य करून फेरीवाला क्षेत्र म्हणून घेतलेला ठराव रद्द करण्यात आल्याबाबतचे तसे पत्र उपोषणकर्ता गणेशभाऊ चौकशे यांना दिले। त्यामुळे हे उपोषण समाप्त करण्यात आले। तत्पूर्वी बुधवारी या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी हातगडी विक्रेत्यांनी डफडे बचाव आंदोलन केले। दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत नप कार्यालयासमोर आयोजित डफडे बचाव आंदोलनात वंचित बहुजन आघाडी विदर्भ पश्चिम उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार, अनिल अमलकार सर, दीपक महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंकपालजी जाधव आणि सेवक सभापती राजेश हेलोडे, महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंत, अनिल भाऊ वाकडे, वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष रमेश गवारगुरू, शेख करीम, गुड्डू अलीम, सरदार खान, मोहसिन खान, विक्रम बागवान, गीताबाई खैवान, करीम बागवान, शेख मुस्ताक, शब्बीर बागवान, सुबेदार खान, शे मोबिन, शे नासिर गफ्फार भाई, जुनेद बाबा इंते, गणेश महाराज, बरकत उल्ला खान, हुसेन, शे रहीम, फजल बागवान, गोविंद शर्मा, गोलू आदी सहभागी झाले होते। आंदोलनाला मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला। रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत विजय साजरा केला। तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकभाऊ सोनवणे यांनीही उपोषणाला उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ दिला।